कुणाल कामरानं केलेल्या टीकेवर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले। कुणाल कामराचा बोलवता धनी नेमका कोण, असा सवाल उदय सामंत यांनी विचारलाय। दुसरीकडे कामराच्या तोंडाला काळं फासणार अशी जळजळीत प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही। आक्षेपार्ह बोलल्यानंतर गुन्हा दाखल होतो याची देखील नोंद ह्या सगळ्या याच्यामध्ये आहे। मला असं वाटतं की हा कामरा की कोण आहे कलाकार, त्यानं हे भान ठेवलं पाहिजे होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं अशी गाणी बनवणं आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही, ते कोणाच्याच वाचनात आलेलं नाही। आणि म्हणून माझ्यासोबत आता बुर्जी काका देखील आहेत, त्यांनी कालच या संदर्भामधला FIR पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे। आणि आमच्या नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते काही लोकांनी व्यक्त केलं। हा आदित्य ठाकरेचा फंटर आहे। आदित्य ठाकरेंनी सांगितलं असेल ते दिशा साली यांचं मॅटर आता गरम आहे, तू जरा काहीतरी बोल, काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी बोल। आणि म्हणून कुणाल कामरा हा त्याच्या पेरोलवर असल्यासारखा आहे आदित्य ठाकरेच्या। पण किती जरी झाकलं, आमच्या आस्थेवर तो बोलला आहे कुणाल कामरा, त्याला काय सोडणार नाही। हे बघा, कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे, आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे। आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे। एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत, त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला। एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत। गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधार्ह बाब आहे। आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही, तर कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे। आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल, मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे। या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं पाजतील, त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील, असा आमचा त्यांना इशारा आहे।